प्रत्येक फलंदाजासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये असतील महेश पानेरा यांच्या माध्यमातून. तर षटकाराच्या हॅट्रिकला 500 रुपये महेश पानेरा यांच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. थँक्यू महेश. धाव संख्या आहे ती 31-32 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. थोडासा तांत्रिक अडचण या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होतोय. रविवारचा दिवस मला वाटतंय लाईट जाते येते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम निर्माण झालाय. आकाश जाधव आणि राजू जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी आहे. 32चं हे टार्गेट पाहणं गरजेचं आहे. कोण या सामन्यामध्ये विजय होतोय आणि कोण पराजय. पहिला चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. आकाश याच्या समोर गोलंदाजी करताना प्रकाश याने. आकाश आणि प्रकाश असा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये. शरीरापासून लांब चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू वाईड. वाईडनं धाव फलक उघडलं गेलं. एक चेंडू एक धाव. 31 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडू 31 धावा. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. संजय चेंडूवरती आला होता आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव लेग बायच्या रूपाने मिळाली. दोन धावा धावफलकावरती लागल्या. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. प्रकाश बॉलिंग मार्क वरती. अजून एक वाईड. धावफलक 3. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. दरम्यान ऑन साइडला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि महेश पानेरा यांच्या माध्यमातून आलेला. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक जे आहे ते 100 रुपये या ठिकाणी पटकावलेलं आहे. जबरदस्त. थँक्यू महेशजी पानेरा यांच्या माध्यमातून. हो हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी 4थ्या धावेसाठी निघाल्यात. या ठिकाणी 4 धाव पूर्ण केल्यात राजू याने. राजू याला जर आपण पाहिलं तर नक्कीच जास्त धावणं त्याला पसंत नसतं. मात्र त्याने 4थी धाव सुद्धा पूर्ण केले. आकाशचा ठिकाणी समजू शकतो मात्र राजू याने सुद्धा तो प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय. कारणीभूत होते ते नक्कीच कोहली संघाचे क्षेत्ररक्षक. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 13. प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी आहे म्हणजे 13 धावा धावफलकावरती लागल्यात. या ठिकाणी काय घडतंय तर नक्कीच आपण पाहू शकतो. एक धाव पूर्ण झाली. दुसरा धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहू शकता फलंदाज बाद झाला तो राजू.
टकला होता भरपूर ते आपल्याला बघायला मिळत आहे. थँक्यू. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. कर्नलपाडा संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणला जाईल. आय थिंक उत्तम जनाटे याच्या हातामध्ये चेंडू दिला जाऊ शकतो आणि उत्तम याच्या हातात कसोटी असणार आहे. उत्तम गोलंदाजी केली तर उत्तम, नाहीतर मग मी म्हणेन इथे फार अडचणी निर्माण होतील. कारण की 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. फक्त 18 धावांची गरज आहे असं म्हणावं लागेल. कारण की जटाबाटी क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं, हॅलो चेक, तर नक्कीच इथे 18 धावा या 6 चेंडूमध्ये हव्यात. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. महेश पानेरा दादांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर षटकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. हो 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 हो, काय घडतंय आता आपण पाहू शकता. धावफलक थोडंसं पुढे सरकलंय. धावसंख्या झाली ती 15. तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये केलेले आहेत महेश पानेरा यांनी कर्नलपाडा संघाच्या त्या खेळाडूंसाठी. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू 17 धावा. रुपेश जाधव, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. महेशजी पानेरा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200. 4 चेंडू आणि 17. हो 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 हो, काय घडलंय. तर इथे वाईडचा कॉल आलाय आणि वाईडसाठी रिव्ह्यू मागलाय, तो म्हणजे बॅटिंगच्या टीमने. तर हा चेंडू या ठिकाणी वाईड आहे. मिली सेकंड मध्ये आपण आम्ही पट्टीचा पाहिला. कुठला आहे मागलाय, कुठला अंपायर? अंपायरकडे सांगा. अंपायर सांगतील आम्हाला. अंपायरला सांगा.
चला लक्षात घ्या, आपण जर रिव्ह्यू घेतला असेल तर हाईट किंवा मग वाईड लाईन दोन्ही चेक केल्या जातात, हे लक्षात असू द्या. धावसंख्या वाईडनं पुढे सरकले. 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 4. ऑन साइडच्या दिशेनं शतरक्षक चेंडूच्या खाली. प्रकाश तुंबडाच्या हातामध्ये जलाने फलंदाज झालाय फेल. चला थोडं क्विक या विनंती असते, कारण की आज अंतिम सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच 16 धावांची गरज अजून सुद्धा आहे. चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच 2 मोठे फटके हे मारावेच लागतील, किंवा मग 3 मोठे फटके मारले तरी सुद्धा विजयाच्या आसपास पोचू शकता, म्हणजे की विजयापर्यंत पोचू शकता असं म्हणावं लागलं. आसपास नाही तर विजयापर्यंत पोचू शकता. करण याच्या बॅटमधनं नक्कीच अपेक्षा असेल की मोठे फटके यायला हवेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे फलंदाज बाद. चला 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर धावांची गरज असेल ती म्हणजेच 16. ऑन हॅड्रिक. उत्तम याने चांगली उत्तम कामगिरी केली आहे. उत्तम जनाठे. 2 चेंडू 16 धावांची गरज. प्रणय पुजारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मिळाली. धावसंख्या 17. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी उत्तम यांची. सेकंड करायचं आहे समोरच्या संघाला आणि नंतर मैदान सोडायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी या. मॅन ऑफ द मॅच प्लेयर आणि कर्णधारांनी या ठिकाणी लगेच यायचं आहे. प्रकाश तुंबडा मॅन ऑफ द मॅच या लगेच.